विनोबा भाव्यांची गीताई. अध्याय 5. कर्मसन्यास योग. अर्जुन म्हणाला, कृष्णा संन्यास कर्मांचा तसा योगही सांगसी. दोहोत जे बरे एक सांगते मज निश्चित. श्री भगवान म्हणाले, योग संन्यास हे दोन्ही मोक्ष साधक सारखे. विशेषची परियोग संन्यासाहुनी मानिला. तो जाण नित्य संन्यासी रागद्वेष नसे जया. जो द्वंद्वा वेगळा झाला सुखे बंधातुनी सुटे. म्हणती सांख्य योगा ते भिन्न मूढ न जाणते. बाणो एकही ती निष्ठा दोहीचे फळ देतसे. सांख्यांस जे मिळे स्थान ते योग्यांसही लाभते. एकरूपची हे दोन्ही जो पाहे तोची पाहतो. योगा वाचुनी संन्यास कधी साधेची ना सुखे. संयमी योग जोडूनी ब्रह्म शीघ्रची गाठतो. अंतरी धुतला योगी जिंकुनी मन इंद्रिये. झाला जीवची भूतांचा करूनी अलिप्त तो. न काही मी करी ऐसे योगी तत्वज्ञ जाणुनी. देखे ऐके शिवे हुंगे काय जाय निजेश्वसे. बोले सोडी धरी किंवा पापणी हालवी जरी. इंद्रिये आपुल्यार्थी वागती हेची पाहतो. ब्रह्मी ठेवूनी कर्मे संग सोडूनी जो करी. पापे न लिप्त तो होय पद्मपत्र जसे जळे. देहा मनाने बुद्धीने इंद्रियांनीही केवळ. आत्मशुद्ध्यर्थ निस्संग योगी कर्म अनुष्ठिती. युक्त तो फळ सोडूनी शांती निश्चळ पावतो. अयुक्त स्वैरवृत्तीने फळी आसक्त बांधिला. मनाने सगळी कर्मे सोडूनी संयमी सुखे. नवद्वारपुरी राहे करी ना करविहीना. न करते पण लोकांचे न कर्मे निर्मितो प्रभू. न कर्मी फलसंयोग स्वभावे सर्व होतसे. न घे पापही कोणाचे न वा पुण्यही तो विभू. अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित. गेले अज्ञान ते ज्यांचे आत्मज्ञाने तया मग. परब्रह्म दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले. रंगले त्यातोतुनी बुद्धिनिश्चय जीवन. पुन्हा येतीन माघारे ज्ञाने पाप धुनिया. विद्या विनय संपन्न द्विज गाय जसा गज. श्वान चांडाळ हे सारे तत्वज्ञ समपाहती. इथेची जिंकिला जन्म समत्वी मन रोवुनी. निर्दोष समजे ब्रह्म झाले तेथेची ते स्थिर. प्रिय लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये. बुद्धी निश्चळ निर्मोह ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला. विठला विषयी जाणे अंतरी सुख कायते. ब्रह्मी मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय. विषयातील जे भोग ते दुःखासची कारण. येती जसे तसे जाती विवेकी न रमे तिथे. प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके. कामक्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी. प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया. ब्रह्म होऊनी तो योगी ब्रह्मनिर्वाण मेळवी. फिटले दोष शंकाही मुठीत धरिले मन. पावले ब्रह्मनिर्वाण ज्ञानी विश्वही तीरत. कामक्रोधांस जिंकूनी यत्ने चित्तास बांधिती. देखती ब्रह्मनिर्वाण आत्मज्ञानीच होकडे. विषयांचा बहिष्कार डोळा भ्रू संगमी स्थिर. करूनी नासिका स्थानी प्राणापानही सारखे. आवरी मुनी मोक्षार्थी इंद्रिये मनबुद्धी जो. सोडी इच्छा भय क्रोध सर्वदा सुटला चितो. भोक्ता यज्ञ तपांचा मी सोयरा विश्वचालक. जाणुनी हा परी माते शांती सवरिला चितो. अध्याय 5 समाप्त.